बकासूर. काय बोलावं या नंदीबद्दल? प्रथमतः काही न बोलता या महादेवाच्या नंदीला नतमस्तक होतो, त्याला मानाचा मुजरा करतो की बकासुरा, तुझ्यासारखा तूच, यापूर्वीही कोण नव्हता आणि यापुढेही कोण नसेल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पेडगाव हिंद केसरीचं 21 आणि 22 तारखेला मैदान होतं, म्हणजे परवा दिवशी आणि काल. परवा बकासूरने ओपनच्या मैदानाला लखन बरोबर पळून 1 नंबर केला आणि सलग 2 वर्षे 1 नंबर करण्याचा मान पटकावला. त्याच्याबरोबर काल 24 तासाच्या आत त्याच मैदानावरती आदतच्या मैदानामध्ये 11 बरोबर पळून पुन्हा एकदा 1 नंबर केला. आणि असा पराक्रम करणारा मला वाटतं हा एकमेव बैल असेल की 2 दिवसात त्याच मैदानावरती हिंद केसरी, ते पण 1 नंबराने. काल जेव्हा बकासूर मैदानावरती आला त्याच्यामुळे परवा दिवशी फायनल झाली आणि 12 तासाच्या आत पुन्हा एकदा बकासूर पुन्हा एकदा मैदानावरती आला. म्हणजे परवा दिवशी 6-6:30च्या आसपास ते मैदान पूर्ण संपन्न झालं, बक्षीस समारंभ झाला आणि काल पुन्हा एकदा सकाळी 7-7:30ला आदतचं मैदान चालू झालं आणि त्या आदतच्या मैदानासाठी बकासूर पुन्हा एकदा दाखल झाला. तेव्हा मैदानावरती आल्याच्या नंतर बकासूरच्या मालकांना सर्व मुलाखती घेणारे जेवढे लोक आहेत ते सगळे विचारत होते की तुम्ही बकासूरला लगेच का आणलाय, त्याला आराम का नाही दिलाय. आणि आपण गेली कित्येक दिवस, वर्षभर आपण बघतोय की बकासूरच्या मालकांवरती कायम टीका केली जाते की ते बकासूरला आराम देत नाही. परंतु या सगळ्याला कुठंतरी खोटं ठरवत की बैलाला आराम पाहिजे किंवा काय पाहिजे, ते बकासूरचे मालक कायम सांगत असतात. मोहिल शेठ असतील किंवा वैभव शेठ असतील किंवा संतोष मामा असतील की बैलाला जास्त आराम चालत नाही, बैल जेवढा पळत राहील तेवढा त्याला जास्त स्पीड लागतो. आणि काल सकाळी आल्याच्या नंतर तेच सांगत होते की बैल आता 8 दिवस आरामावरती होता, त्याच्यामुळे बैलाला आरामाची आज आम्हाला गरज वाटली नाही, बैल आमचा फ्रेश दिसतोय आणि आज आमचा बैल 100% गुलालामध्ये राहील. आणि हा जो त्यांचा कॉन्फिडन्स आहे हा बकासूरने कधी कमी होऊ दिला नाहीये. बकासूरने मालकांना कधी निराश होऊ दिलं नाही आणि बकासूरने काल 2 दिवसात 2 हिंद केसरी पुरस्कार पटकावून पुन्हा आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. आणि मित्रांनो, हे एक सामान्य बैल करू शकत नाही. हा पराक्रम, हा चमत्कार हा फक्त महादेवाचा नंदीच करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी या नंदी पुढे नतमस्तक झालंच पाहिजे, कारण का न भूतो न भविष्यती असा बैल होणे ना. गेल्या वर्षी बकासूर आणि मोठा सोन्या यांनी पुसेगाव हिंद केसरीला 1 नंबर केला आणि त्या स्पर्धेच्या नंतर बकासूरने मागे वळून बघितलंच नाही. त्याने ज्या ज्या मैदानांना हिंद केसरीचा मान आहे त्या सगळ्या मैदानांवरती 1 नंबर करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी मोठ्या लक्ष्याच्या वेगाची, त्याच्या रेकॉर्डची चर्चा व्हायची आणि ती होत राहील. ती चर्चा, त्याचा वेग, त्याचे रेकॉर्ड अजरामर राहतील. पण आता यापुढे मोठ्या लक्ष्याच्या बरोबर एका बैलाचं आणखीन नाव इतिहासामध्ये जोडलं जाईल आणि त्याचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल आणि तो बैल म्हणजे बकासूर. बकासूरची माया बकासूरच जाणे. पूर्वी लोक म्हणायचे की बैल असा पाहिजे, बैल तसा पाहिजे, बैलाला गळवंड नाही पाहिजे, बैलाच्या खुरक्या अशा असल्या पाहिजे, बैल लांब पल्ल्याचा असला पाहिजे, लांबीला जास्त असला पाहिजे, त्याची पैदास केली नाही पाहिजे, शर्यतीचा बैल गायींमध्ये ठेवला नाही पाहिजे. परंतु ह्या जेवढ्या काही चर्चा पूर्वी चालायच्या त्या सगळ्या चर्चांना खोटं ठरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या या महादेवाच्या नंदीनं, बकासूरनं केलंय. ह्यातली कुठलीच गोष्ट त्याला लागू होत नाही. लोक म्हणतात पैदास नाही केली पाहिजे, बकासूरची आज पैदास आहे. गायींच्या आजूबाजूला पळणाऱ्या बैलाला बांधला नाही पाहिजे, आज बकासूर त्याच्या गोट्यामध्ये कंटिन्युअस गायींच्या आजूबाजूला असतो, गायींच्या मध्ये बांधलेला असतो. त्याला गळवंड आहे मोठ्या लक्ष्याची आणि त्याची तुलना केला तर हा बैल कुठेच बसत नाही शर्यतीच्या त्या गणनीमध्ये किंवा लांब पल्ल्यामध्ये. आणि असं सगळं असताना या बैलानं जे बैलगाडा क्षेत्रामध्ये करून दाखवलंय ते अगणित आहे. आणि म्हणून म्हणतो आपण की त्याची माया तोच जाणे. आणि इतका सारे रेकॉर्ड एखादा साधा बैल करू शकत नाही, एखादा मोठा महादेवाचा आशीर्वाद असलेला नंदीच हे रेकॉर्ड करू शकतो. आणि मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बकासूरने खोट्या ठरवल्याच्या नंतर एक वाक्य आठवतं की जे शहाणे लोक असतात ते इतिहास लिहितात,
पण जे ध्येयाने वेडे झालेले लोक असतात ते इतिहास घडवतात. आणि आज बकासूरने आपल्या ध्येयाच्या पाठी वेडं होऊन या बैलगाडा क्षेत्रामध्ये खरोखरच इतिहास घडवलेला आहे. बकासुरा तुला नतमस्तक होतो की तू जे काही केलंयस ते अगणित आहे आणि यापुढे तू जे काही करशील ते इतिहासच असेल. आणि शेवटी एकच सांगतो, बकासुरा, तेरे जीत में तेरे साथ थे, तेरे हार में तेरे साथ थे और आगे भी तेरे जीत में साथ रहेंगे और तेरे हार में भी साथ रहेंगे. धन्यवाद.